करमाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या पूजा ढेरे यांची तर उपसभापतीपदी माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक राष्ट्रवादीचे अजितदादा गट ॲडव्होकेट अजित विघ्ने यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार नारायण पाटील यांचे समर्थक माजी सभापती अतुल पाटील यांच्या पत्नी अदिती पाटील यांनीही सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतल्याने ढेरे यांची बिनविरोध निवड झाली. ढेरे यांच्या निवडीमुळे करमाळ्यात पहिल्यांदाच भाजपचा सभापती झाला आहे. करमाळा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड प्रक्रिया आज गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात झाली. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक म्हणून गट विकास अधिकारी डॉक्टर अमित कदम होते. करमाळा पंचायत समितीत 12 सदस्य आहेत. त्यात माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे 4, आमदार नारायणआबा पाटील यांचे 4 व बागल यांचे समर्थक 4 असे 12 सदस्य आहेत. करमाळा सभापतीपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव होते. वीट व उमरड या गणात हे आरक्षण पडलेले होते. ढेरे या वीट गणातून विजयी झालेल्या आहेत, तर अदिती पाटील या उमरड गणातून विजयी झालेल्या होत्या. सभापती म्हणून ढेरे यांचे सुरुवातीपासूनच नाव चर्चेत होते. मात्र उपसभापतीची म्हणून नेमकं कोण असेल याबाबत शेवटपर्यंत सस्पेन्स होता. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भारत अवताडे व चंद्रकांत सरडे यांच्या पत्नी वनमाला सरडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र ऐनवेळी धक्कातंत्र वापरत ॲड विघ्ने यांचे उपसभापती पदासाठी नाव पुढे आले आणि त्यांनाही एक प्रकारची लॉटरीच असं म्हणावं लागेल. ॲडव्होकेट नितीनराजे भोसले यांनी निवडणुकीदरम्यान अर्ज दाखल करताना शेवटच्या क्षणी माजी आमदार शिंदे यांची साथ सोडून पाटील गटात प्रवेश केला होता. त्यानंतर ॲड विघ्ने यांना केतूर गणातून शिंदे यांनी उमेदवारी दिली होती. त्यात त्यांचा विजय झाला. त्यानंतर आता त्यांना उपसभापतीपद देखील मिळालं आहे.